बापा बापा, काय रे संदीप? काय बचाल बचाल बोचाल बोलत? लोफरासारखा बोलत. आताच म्हणत होता येतो. फोन केला, येतो बाई म्हणे मी, येतो बाई म्हणे मी. आता आला नाही तवाचा. आता अजून फोन करताना अजून म्हणता येतो, अजून बी येशील नाही. काय लोफरावानी बोलत रे संदीप? आणि त्या तुझ्या नोकरीचं काय एवढे दिवस सुट्टी भेटते का तुला? सोडली का त्या? मला तर वाटतं तू सोडसाड करूनच गेला का काय? नाही नाही बाई, तसं नाही. मी सोडसाड करून नाही आलो. मी फोन केलो होतो तिथं. अजून मी रजा मागतली त्याला. तर हो म्हणे तुम्ही तुमच्या हिशोबाने या म्हणे, कधी येतात. तिथं ठेवला ना बाई, एक दुसरा पोरगा ठेवला त्यानं. तर एवढं काही माय काम नाही, तर त्याच्यानं मग मी सुट्टी घेतली. आता येतो ना बाई, आज मी खरं येतो. आता आज खरंच येतो मी. पाय तू खरंच खरंच येतं का मग आज? ये मग. मी काय मना करतो तुले का फोन करू करू येतं? फोन केलाही नसताना तरी तसा यायला असताना तू तर चालत होतं. काय तरी फोन केला, आता फोन केला, आता म्हणशील येतो संध्याकाळी वरी, अजून दुसरं काम येईन तर म्हण येशीलच नाही. त्याच्यापेक्षा फोनच नको करू. डायरेक्ट येऊनच जाय. नाही नाही बाई, मग तू किल्ली कुलूप लावून कुठे चालली गेली म्हणजे? म्हणून मी फोन करून दिलो का बाई घरी राहायचो, मी येऊन राहिलो आज. कुठं जाईन रे मी आता? आता कुठं नाही जात मी. आता ऊन पाय बरं किती तपून राहिली. आता एवढ्या उन्हात मी कामाला जाईन काय? आणि कुठं जाईन मी? कुठं नाही जात मी. आता घरीच राहतो मी. बरं बरं, ठीक आहे बाई, ठीक आहे. ठेवतो मग आणि येतो मग. येतो संध्याकाळी वरी येतो मी. संध्याकाळी वरी म्हणजे 10 वाजता तरी? नाही बाई, 10 नाही, 5 वाजता तरी येतो ना. 5 वाजता वरी येतो. बरं बरं, ठीक आहे. ये बाबा, काही भरोसा नाही तुझा. येतो म्हणशील मग म्हणशील उद्या. ये मग ये. हो हे पार्वती, काय म्हणते बाई भाऊजी? काही नाही संदीप. ठेव ठेव, ये मग, ये 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 मग. ठेवतो. काय म्हणता हो? एवढ्या जोराने चिल्लावं लागते का? मी संदीप संग फोनवर होती ना. आरामानं नाही बोलणं होत का तुमच्या? आरामानं नाही बोलतायत? आता किती वेळची तू फोनवर बोलून राहिली? डब्बा बांध म्हणतो मायावाला. फोनवरच बोलत राहता नीरा, फोनवरच बोलत राहता नीरा. डब्बा नाही बांधत ना, काही नाही. असं लयच बोलत राहतो का फोनवर? आता किती दिवसाच्या बाद आज त्याचा फोन आला. आज बोलून राहिली बापा जरा. डब्बा तुम्हाला बांधता नाही का तुमचा स्वतःचा? आणि म्हणता किती वेळची बोलून राहिली? आता 5 मिनिट तर झाली फक्त बोलून राहिली होती तर. बरं बरं, बांध डब्बा बांध माया. तुम्हाला नाही बांधतात तुमचा डब्बा? स्वयंपाक करून ठेवला ना मी. स्वयंपाक केला ना, मग तेवढा डब्बा बांधणं नाही होत? नाही होत माना, नाही बांधतायत मला. बांध डब्बा. काय म्हणे संदीप? आज येतो म्हणे, आज 5 वाजेपर्यंत येतो म्हणे. काय लय येतं म्हणा. आता तिकडे इथं काम असणच आता. आता तिकडेच राहणं म्हणा, तिकडेच काम करणं म्हणा. मग लग्न करून घेवा. आता काय आता इकडे येते. काहून, तुम्हाला अडचण होती का त्याची? नाही नाही, मला नाही अडचण होत. मी त्याच्यासाठी म्हणतो, म्हातारे मायबाप आहे, शेती बाडी आहे, तर राहावं आपली शेती करावं तिथं, मायबापाला सांभाळावं. मायबापाला सोडून इकडे काय येते आता? तिथं इथं कामं आहे. नाही काम तर शेतीत काम करावं आपल्या स्वतःच्या. त्याला जसं पट्टे तो करते. आपण कायले दुसऱ्याला सांगायला बसावं शेतीत कर, नाही इथं कर ना तिथं कर. आता मी म्हटलं काय त्याला ये म्हणून, त्यालाच फोन केला. येऊन राहिलो बाई म्हणे. त्याला इथं पटन तर इथं करन, तिथं पटन तर तिथं करन तो. नाही, तिथं राहिला तर काय बरं राहते, मायबापाला सहारा राहते. माय बाप माय आहे करते तिथे यायचं. आणि काहून तुम्हाला तकलीफ होते काय? पैसे देते तो खावायचे, फुकट खाते काय? अरे चल जा बा, म्यान करू घे, बांध माझा डब्बा. आता झालं असं ना आता कल्लीचं शिक्षण पुरं कव्हाच आहे. आता पुरे जिंदगीभर शिकणच काय बापा ते? हो, आता होतं चालू असं आता. येईन तर सांगा ना आता काय काय नाही. तर तुला काय वय जिंदगीभर शिकणच काय? काहून शिकन नाही पोरगी जिंदगीभर शिकन? मग काय म्हणतो तू? तुला काय म्हणणं आहे? शिकवा जिंदगीभर शिकवा, लग्न नको द्या करून. आता लग्नाचं पान तिच्या काहीतरी. आता झाली ना 23 वर्षाची झाली ना, आता काही लग्न करता? 40 वर्षात लग्न करा काय तिचं? आता लग्नाचं पहा तिचं जरासं आता. काम तू करू, लग्न बी करून देऊ, चांगलं लग्न करून देऊ. आता शिक्षण झालं तिचं, आता तिला चांगली नोकरी दिसली लागू दे आणि चांगला पगार कमवते. तर चांगला नोकरी लागन, चांगला पगार कमवून तर चांगला वर येईन तिच्यासाठी, चांगलं स्थळ चालून येईन तिच्यासाठी. तिच्यासाठी येईन स्थळ का तिच्या पैशासाठी येईन स्थळ? कोणाला पोरगी पाहिजे, कोणाला नोकरीवाली पोरगी पाहिजे, तर कोणाला घरगुती पोरगी पाहिजे. आणि जे नोकरीवाले राहते ना मोठे मोठे, त्याला घरगुती पोरगी पाहिजे. मग इले एखादा गरीबच नाही फकीर, हा चांगला आहे म्हणून, आता पगार आहे म्हणून, मग इथे पगारावर बसून खाई नाहीत खाऊ. असं असं करता का तुम्ही? असं पाहून द्यान काय पोरीले? ऐक खाऊ नवरा पाहून द्यान काय? हिच्या पगारावर खाल्लं पाहिजे त्यानं असा. मी महापोरीसाठी बरोबर पाहतो. तू थांब ना, तू काही नको करू ना. मी बरोबर पाहतो महापोरीसाठी. तिला पगारही चांगला भेटन, तिला स्थळही चांगलं येईल आणि तिच्या सासरचे लोक बी चांगले राहील. सगळं चांगलं राहील, सगळं ठीक आहे, सगळं ठीकच होईल. तू मला भाकर खाऊ दे शांततीनं, मग मी पाहतो, करतो मी जेवण. जेवतही जा आणि गोष्टी करत जा. मी का तुमच्या हात धरून राहिली? तर एक सहज गोष्ट सांगून राहिली बा तुम्हाला. आता पोरगी लग्नाला आली, आता लग्नाचं पहा तिचं. ते स्वतःहून नाही म्हणणार तुम्हाला बाबा मला लग्न करून द्या. आपल्याला काळजी राहिली पाहिजे. आपणच काळजी केली, आपणच पाहिलं, आपणच करून दिलं तर होईल. हो हो, करू करू, सगळं ठीक होईल, सगळं चांगलं होईल. तिला चांगलं स्थळ भेटन, चांगलंच होईल. करून देऊ, चांगलं मस्त लग्न करून देऊ, चांगल्या घरी करून देऊ. अशा घरी मी महापोरीचं लग्न करा म्हणणे, ज्या घरी नोकर चाकर पहिलेपासूनच राहील.
हा तिले तिचं ताट उचललं नाही ते तिचं ताट नाही उचलायला भेटलं पाहिजे तिले असं घर पाहिजे. नाही तर कोणते कोणते राहते बापा, खूप नोकरीवाले राहते आणि खूप पैसा राहते. सून गेली का सारे नोकरायला सुट्ट्या देऊन देते. आली म्हणते आता सून म्हणते. आणि तसं झालं म्हणजे मग नोकरीवर बी जाय तू आणि घरचे कामही कर तू. हा स्वतःचं ताट काय साऱ्याचेच ताट उचल, असंही होईल आला टाइम तर. नाही असं कसं तसं किसं झालं तर मी एनी टाईम तेव्हाच्या तेव्हा पोरीले मा घरी घेऊन येईन. मा तुमच्या घरी सून दिली, माय पोरगी दिली, नोकराने नाही दिली, मोलकरी नाही दिली म्हणून तुमच्या घरी, तुमच्या घरासाठी मग मोलकरी नाही दिली म्हणून तर सून दिली म्हणून असं करून महापोरीले मी घरी घेऊन येईन. असं कसं झालं तर मग धमक आहे मामंदी महापोरीले घेऊन येवाची आणि ठेवाची आणि दुसरं करून देवाची. 10 नवरेच करून द्यायचा मग पोरीले. हा उलिशासाठी घेऊन या आणतं. पोरी जातोय थोडंसं करावंच लागते, थोडे दिवस थोडंसं करावंच लागते पोरी जातीले. काय उपयोग मग एवढं शिकून महापोरीले एवढं शिकून मी साऱ्याचे कामं करत बसन तर काय उपयोग मग. मग इथून पाठवू आपण तिच्यासाठी एखादी मोल करीन. हा मग आपल्या पोरीला नाही करा लागन. ते मगची गोष्ट आहे, पाहू आपण. चांगलंच भेटते तिले, चांगलंच होईल. पाहू समोरचं काय होते काय नाही. आता मी जेवू काय. जेव्हा ना मी काय तुमचे हात धरले आहे. जेव्हा ना कमी देऊ चालून. गोल्याचे बाबा काय म्हणतो शांते झोपू दे ना. झोपून राहिलो जरासं, डोळे लावून राहिलो तर जडून राहिले डोळे, झोप येऊन राहिली. झोपू दे जरासं. काय म्हणता आता तू गोष्टीच नाही सरत तू आता. ऐका तर, गोष्ट तर ऐका. मी काय म्हणून राहिली ऐका तर खरी. बोल काय म्हणतो. मी कशी म्हणून राहिली, मी अशी म्हणून राहिली. मी कशी म्हणून राहिली, मी अशी म्हणून राहिली. ते नको लावू, ते नको सांगू मला. काय म्हणतो ते बोल. मी अशी म्हणून राहिली, मी काय म्हणून राहिली, मी कशी म्हणून राहिली. हो तुमचं अपहरण झालं का नाही, तुम्हाला धरून नेलं होतं डायनानं, तेव्हा मी कबुलली होती का तुमच्यासाठी बा तुम्ही सुखरूप घरी आले, सुखरूप राहिले, तुमच्या जीवाला काही झालं नाही तर मी कनी रोडगे बनवन बा, मायचे रोडगे बनवन, असं कबुलली होती मी. कायले शांती फालतूचे कामं करतं. कायले कबुलली. हा नाही बी कबुलली असती, जे होणं होतं ते झालंच असतं, जे नशिबात राहिलं असतं ते झालंच असतं. नाही बी कबुलली असती तरी आता तू कबुलली म्हणून मी, तू कबूल केली मायले रोडगे म्हणून मी जिवंत आलो. काय तू कबूल केली नसती तर मी आलो नसतो का जिवंत. तसं नाही हो गोल्याचे बाबा, आपली एक श्रद्धा राहते, एक तळमळ राहते मनामध्ये का काही नाही झालं पाहिजे बाबा मी अशी करण, काही नाही झालं पाहिजे बाबा मी अशी करण, अशी तळमळ होती मा मनामध्ये म्हणून मी कबूल केली. तर आता कबूल केली तर आता वाट पाहिजे कबूललेलं ते पुरं करा लागते. तर म्हणतो एक दिवस आपण जाऊन रोडग्याचा स्वयंपाक करून घेऊ. 10-5 लोक जीव घालून देऊ. कुठं जाऊन करायला लागते मग ते रोडग्याचा स्वयंपाक. कर ना घरीच, नाही तर आपल्या वावरात चाल. मग वावरात करू. वावरात करावं का. मी म्हणतो कसं सतीमाईच्या मंदिरात तिथं पारशिंग गेले तिथं जावा म्हणतो. आराध्यासाठी कसं तिथं जाऊन आपण केलं होतं तर तशी म्हणतो मी. तिथं गेल्यापेक्षा मी तर म्हणतो शांती वावरातच कर. आपल्या वावरात मस्त होते. पुरं गाव जेवते. वावरातच कर. त्याच्यापेक्षा एवढ्या तिथं पारशिंगाले गाडी करा, न्या, पुरं सामान सुमान न्या, मग तिथं स्वयंपाक करा. त्याच्यापेक्षा इथे तर वावरातच करून घेऊ ना. पण मी तिथं का बोलली होती ना का माय म्हटलं त्या जवळ येऊन रोडग्याचा स्वयंपाक करा ना लोकांना जीव घाला म्हटलं, अशी म्हटली होती. तर जसं का बोलली तसंच करू. तिथं जाऊनच करून घेऊ. काय होते हाय ना ट्रॅक्टर पोरायचा, त्याचा ट्रॅक्टर सांगून देऊ. पुरं सामान ट्रॅक्टरात भरलं, लोकही भरले का चाललं. आराध्याच्या वेळेस कसं केलं होतं तेव्हा तर ट्रॅक्टर बी नव्हता यायचा. होता का काय, होता वाटतं ट्रॅक्टरनंच गेलतो नाही. हो ट्रॅक्टरलाच गेलो होतो पोरायच्या. तर आताही तसंच करू ना, यायच्या ट्रॅक्टरनं चाललो जाऊ. करून घेऊ स्वयंपाक. एका दिवसात होऊन जाते, येऊन जाऊ. कबूलला आता बरं ठीक आहे. कधी चालतं मग, कधी करतो. पाहू आता कधी होते तर करू. दिवस तर नाही सांगत पण मा मनात राहीन तेव्हा मी म्हणन तुम्हाला. आता वेळेवरच नको म्हणतो एवढी. मग सामान सुमान आणायला टाइम लागते, सगळं अरेंजमेंट करायला टाइम लागते. 2-4 दिवस पहिले सांगतो. हो तसं तर सांगनच मी तुम्हाला, म्हणनच मी 2-4 दिवस पहिले ह्या दिवशी करू बा. तर मग अरेंजमेंट करून घेऊ आपण, सामान सुमान आणून घेऊ. हो ठीक आहे. मान मग चहा मस्त 1 कप आता. बर हे काय होय रे संदीप, काय आणलं तू. कपडे होय ना बाई, ते लेकराचे कपडे होय. म्या नाही आणले, आईनं दिले. आतापासून काय गडे आईनं कपडे दिले लेकराचे, आईले तेवढे नाही समजत. आई म्हणे का बा येणं होते का नाही होत म्हणे, म्हणून आता तू चाललाच आहे तर तू हाती देऊन देतो म्हणे, तर म्हणून आईनं देऊन दिले मग हाती. काऊन इन नाही का ताई. येणं होते नाही होत म्हणे अशी म्हणे. आता बाबाची तब्येत खराब राहते ना त्याच्यानं, मग एकटे बाबा तिथं काय करण, तर म्हणून आई म्हणे येणं होते नाही होत म्हणे, कपडे घेऊन जाय म्हणे बाबूसाठी. कपडे घेऊन जाय म्हणे बाबूसाठी. कायले दिले मग, नाही येत होती तर कपडे नाही देती. कपडे नाही घेतले घेऊ शकत होती का मी त्याच्यासाठी.
ठेव ना बाई, आता तू नको घेजो, हेच होते घालाले त्याले. हो आता ठेवतो, नाही तर आता फेकून राहिली का मी? ठेवतो ना, आता हेच होते घालाले. पण आता आई नाही येईन तर मग कसं संदीप, मग कसं करण मी? पाहू ना, कोणी भाऊजीच्या इकडलं नाही का कोणी येतील तर. जाऊ दे, ठीक आहे, पाहू, करू कसंही होते, कसंही करण मी माया. पिंकी, तुला आवडले कपडे? आजीनं दिले, नानीनं? हा मामा, मस्त आहे कपडे, मला लय आवडले. जाजो शाळेत घालून एक दिवस. नानीनं दिले तू आवाला पिंकीसाठी ने म्हणे. हो काय मामा, तुम्ही नानीला काऊन नाही आणलं मग? लय दिवसाची भेट नाही झाली नानी संग. टाइम नाही ना नानीले, नानाजीची तब्येत खराब राहते ना, तर नानाजीला कोणी स्वयंपाक कोण करून देईन, मग त्याच्यानं नानी नाही आली. फरक देऊन दिलं तुझ्यासाठी, आणि बाबूसाठी कपडे दिले. पण मामा, बाबू तर अजून आलाच नाही, तर कसा घालून तो कपडे? तो येईन तेव्हा घालाल. बरं संदीप, चल चहा घे, मांडतो का, जेवतो वाढू का? नाही बाई, आता जेवत नाही मी, आता भूक नाही, आता चहा मान फक्त, आता चहा पिऊन घेईन लागन तर. बरं चहा मांडतो मग. काय म्हणे बाई भाऊजी? काही तर नाही, काही नाही म्हणे ते. कल्याणी ताई, लागल्या का तुला सुट्ट्या? आली तू? नाही पिंकी, सुट्ट्या लागत आहे मला. मी अशीच आली, मी आई बाबाला भेटायला आली मी. तुम्हाला लागल्या काय रे सुट्ट्या? तुम्हाला लागल्या? नाही कल्याणी ताई, आम्हाला बी नाही लागल्या सुट्ट्या. पेपर आहेत ताई आमचे 4 तारखेपासून. असं तर मग अभ्यास करा ना. मग इकडे गावात काय खेळून राहिले? पेपर आहे म्हणतात, आता 2-3 दिवस तर बाकी आहे 4 तारखेला. अभ्यास करा ना मग. कल्याणी ताई, माय मामा आले, आताच आले माय मामा, आणि त्याने कधी माझ्यासाठी फरक आणला, तर म्हणून मी इकडे आली. ह्या कृष्णाले ना मनूले सांगायला आली मी, माझ्यासाठी कपडे आणले म्हणून. नाही मी अभ्यासच करत होते कल्याणी ताई. असं काय, ते मामा आले, आताच आले काय? हा कल्याणी ताई, आताच आले. तेव्हापासून येतो 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 करे, मी आईला फोन करे आणि म्हणे येतो मी आणि येत नाही. आता खरोखरच आज खरोखरच आले. आणि कल्याणी ताई, आमच्या बाबूसाठी बी कपडे आणले मामानं, नानीनं दिले म्हणे. बाबू? कोणता बाबू? आमच्या घरी बाबू येणार आहे ना कल्याणी ताई. असं काय, बाबू येणार आहे का? बरं, ते मामा आताच आले नाही तर काय काय करून राहिले मग? काही नाही कल्याणी ताई, माझी आई म्हणे जेवतं काय म्हणे, तर माझ्या मामा म्हणे नाही म्हणे, तर चहा मान म्हणे फक्त, तर चहा पिते आता माझ्या मामा. असं काय पिंकी, त्या मामाले सांगतो का कल्याणी ताई बोलावते म्हणा? काय ताई? मुले कधी पैसे देवाचे आहे त्याने कधी त्या मामानं एक दिवस मी तिकीट भरली होती पिंकी, तर पैसे देवाचे आहे मला, त्या मामाला वापस करायचे आहे, तर म्हणून म्हणतो तर बोलावतो काय? बोला बरं, ते तिकडे घराच्या मागं मी तिथं, तर सांगून दे कल्याणी ताईच्या घराच्या मागं आहे म्हणा, तर जा म्हणा तुम्ही तिथं. ठीक आहे कल्याणी ताई, तुम्ही माझ्यावर देऊन द्या पैसे, मी मामाला देऊन देतो. सांगून देईन कल्याणी ताईनं दिले म्हणून. नाही मी महातानच देतो मी. तू त्याला फक्त सांगून दे घरा मागं जा म्हणा, तिथं म्हणा कल्याणी ताई बोलावते म्हणा, मी महातानच देतो. मग तू अजून पाडून गिरून देशील तर गिरपले तर म्हणून म्हणतो मी महातान देऊन देतो चांगल्यानं. ठीक आहे कल्याणी ताई, मी सांगतो मग मामाला. हो, जाय लवकर सांग. तू खेळायला नाही येत का पिंकी? ये ना खेळू आपण. मी नाही खेळत रे कृष्णा, अभ्यास करतो मी. म्हणून तू काय खेळून राहिली याच्या संग? तू बी अभ्यास कर ना. अभ्यासच करत होती मी सकाळपासून पिंकी, मी आताच आली जमते. मला वाटलं तू आली असन बा म्हणून. तू येत नाही का आता? तर तू नाही येत तर मग मी बी जातो घरी. नाही मी नाही येत, मी अभ्यास करतो बाबा. जा ना पिंकी, जा ना लवकर, गोष्टी मग करजो. जा लवकर, बोलावून घेईन त्या मामाले. हा ताई, चालली मी चालली. अमाय आणि बी काय लागले का सुट्ट्या? आता झालं का शिक्षण पुरं? तू झालं ना आता? म्हणत होती ना आता उन्हाळ्यापर्यंतच आहे, आता झालं का? आता नाही जावं लागत ना आता घरी राहायचं चुपचाप. आता घरचे काम शिक पटापट. आणि दप्तर नाही आणली, कपडे घेऊन येतील सगळं. आई शांत हो, टाइम आहे, अजून टाइम आहे मला. ह्या पुरा अर्धा महिना आहे आता समोरचा, ह्या पुरा महिना एप्रिल महिना आहे पुरा, अर्ध्यापर्यंत तरी आहेच. खोलीवरच आहे दप्तर बी आणि कपडे बी. असं काय? मग आता काय आली तू? आता अशीच आली मी, तुले भेटायला आली, तुले आणि बाबाले भेटायला आली. खरंच? मले बाबाला भेटायला आली का अजून दुसऱ्या कोणत्या कामानिमित्त आली? पैसे घ्यायचे पाहिजे काय? फोन करून देते ना, ते बाबा घेऊन आले असते त्या बाबांना पैसे. काय आले तिकीट लावून? नाही पैसे नाही पाहिजे, मी तुले ना बाबालाच भेटायला आली. असं काय? कधी जाशील मग आता? उद्या जाईन ना. मग एका रात्रीसाठीच आली काय? काय तरी आली एका रात्रीसाठी? आता सुट्ट्या लागल्या म्हणजे भेटणंच आहे, मग येते एकखट्टे. काहून नाही आली तर चांगलं नाही वाटत का? नाही आली म्हणजे मग म्हणता येत नाही का? आली तर काहून आली म्हणतो, जाऊ वापस, आता चाली जातो वापस. हा ठीक आहे, आली तर आली. बरं, पद्याला नाही लागल्या का सुट्ट्या अजून? तो नाही आला काय? पद्याला लागायच्या आहे सुट्ट्या, आता 15 दिवस आहे त्याची शाळा, मग लागते सुट्ट्या 15 दिवसानं. बरं,
धुय मग हात पाय जेवून घे. जेवायचं असेल तर हाय सकाळची भाजी पोळी. नाही मी जेवत नाही. मामा तुम्हाला ते कल्याणी ताई बोलावते तुम्हाला. आरामाने बोल. कायले बोलावते? कुठं बोलावते? ते काय माहित कायले बोलावते तर. हा ते तुम्ही तुमचे पैसे देवाचे आहे म्हणते ते म्हणे. आणि त्याच्या घराच्या मागं तुम्हाला बोलावलं. पैसे देवाचे आहे म्हणे? माये कोणते पैसे आहे तिच्या इकडे? कल्याणी ताई म्हणे तर एक दिवस तुम्ही तिकीट भरली होती म्हणे त्याची तिशी म्हणे, तर तेच पैसे तुम्हाला देवाचे आहे म्हणे मामा. मी आता म्हटलं माझ्यावर देऊन दे ताई, म्हटलं मी देऊन दे म्हटलं मामा मला. तर नाही म्हणे मी देतो म्हणे. तर तू सांग म्हणे त्या मामाला बोला म्हणे तिथं बोला म्हणे मी हा म्हणे मग तिथं. तर जा मामा तुम्हाला पैसे देते जा तिच्याच घराच्या मागं जा. असं काय काय म्हणते बुटी आता? तेव्हा आता झापड मारून दिली तेव्हा आता मी आलो नाही. आता काय म्हणते ती आता? आता बरं ठीक आहे पिंकी जातो मी. तू आईला सांगू नको. काऊन मामा? नाही नको सांगतो म्हटलं म्हणजे मामाचं ऐकत नाही का तू? नको सांगतो तू यायले. कुठं गेले म्हणून तुझे मामा तर मला नाही माहित म्हणा. ठीक आहे मामा मग नाही सांगन मी. बाई तसं पमनच करते की जाऊ नको तिच्या संग बोलू नको तिला भेटू नको. अजून भेटायला गेले गेला म्हणून अजून बोंबलं मग बाई. सांगू नको पिंकी. तू यायले सांगू नको. नाही मामा मी नाही सांगत मी. जा मामा तुम्ही जा मी नाही सांगत. हो ठीक आहे. चल बापा अभ्यास करतो. पिंकी ते मामा कुठे गेले हो? इथंच तर बसले होते. चहा मांडली मी त्याच्यासाठी. हा कुठे गेले? काय माहित आई मला नाही माहित कुठे गेले तर. काय माहित म्हणतो तुला सांगलं नाही का? त्या संग बोलत होते ना आता. माझ्या संग कायले बोलत होते? मी आले तर मामा तर होतेच नाही. मला नाही माहित कुठे गेले तर. मला अभ्यास करू दे चुपचाप. हे काऊन खोटं बोलायला लागली कडे? आताच तर मला त्याचा आवाज आला. दोघंही बोलत होते ना आता म्हणते बोललेच नाही. मी आले तर होतच नाही. काय पकून राहिले यायच्यात मामा भाषाईमध्ये? येते का नाही येत काय माहित. रागाला असन भयंकर रागाला असन ते इथे झापड मारली तर. पण माय राग येऊन गेला मला ना. मी अचानकच चालले गेले सपकन मारूनच दिलं मी. तेव्हापासून भेट नाही झाली. माफी मागतो म्हणलं तर नाही मारायला पाहिजे होतं मी. कल्याणी इथं काय करून राहिली हो तू? हा काही नाही मी गरमी होते मला घरामध्ये म्हणून मी इथं थंडी थंडी हवा खाऊन राहिली. तू जाय ना तू जा तू. कायची गरमी होते तुला? घरामध्ये इकून तिकून साजरी हवा येऊन राहिली ना. हा मोठी लखपत्याचीच पोरगी होय काय? हा तुला घरात गरमी होती आता? तर माग ना बापाला एसी घेऊन. काय आई तू बी काहीच बोलतो. आपल्या या घरामध्ये एसी घ्यावं लागते का? आता गरमी होते मला गरमी म्हणून मी बाहेर उभी आहे जराशी खुल्या आभाळाच्या खाली. तर जाय तू जाय. चल घरात. संध्याकाळच्या पायरी आता ढोरं वासरं येवायचे टाइम झाला ना. दिवे बत्ती लागायच्या टायमाला बाहेर उभी आहे. चल होय घरात लाव दिवे बत्ती. लावून घे ना आई. आता तू खोलीवर कुठं लावतो का मी? आता एकच दिवस लावू का इथं घरी? लावून घे तू जा तू दिवाबत्ती कर जा. मला हवा घेऊ दे. हवा घेऊ देवाली घे. लवकर ये घरात. जास्त वेळ उभी नको राहू इथं अंधारात. ही चुकाट्याची. हा येतो नाही मी लवकर येतो. तू जा आणि येऊ नको इकडे डबल. ये लवकर घरात. येतही नाही इकडे हे पिंकीचे मामाजी लवकर. तर बाबा येऊन जाईन अजून घरी. मी जास्त काही बोलणार नाही बाबा. आता थोडस माफी मागून घेईन आणि बस. फालतू दिसली बाबाले आईले तर अजून काय आपत करायला जातो. पटकन आले असते ना बोलली असते पटकन थोडस ना मग घरात जातो.